तर उन्हाळ्यामध्ये शरीराची पाण्याची गरज किती असते सर्वसामान्य माणसासाठी आणि बरोबर. पाणी किती प्यायचं? आपण जनरली असं सांगतो, की तुम्हाला तहान लागल्यावर पाणी प्या. हं. असं रूल आहे, की म्हणजे पाणी प्या म्हणजे काय रोज असं ठरवून 4 लिटर पाणी प्या असं नाही. तुम्हाला तहान लागली पाहिजे. तहान लागली याचा अर्थ तुमच्या शरीराला पाण्याची गरज आहे. बरोबर. आपण भाजी खातो किंवा आमटी घेतो किंवा आपण सकाळपासून जे पदार्थ खातो ना, त्यातनंही शरीराला पाणी मिळतच असतं. सो 2.5 लिटर, 2.5 ते 3 लिटर पाणी मिनिमम आपण इतर ऋतूंमध्ये सांगतो. सो उन्हाळ्यामध्ये ते 3.5 लिटरपर्यंत जायला पाहिजे, तरच ती लघवी साफ होते. पण बघ ना, कधी-कधी कसं असतं, उन्हाळ्यामध्ये आपल्याला ते पाणी जे साधं असतं बघ ना, ते जात नाही. आपल्याला प्यावंसं वाटत नाही आणि म्हणून मातीचा माठ, की त्यातलं पाणी आपण पितो. म्हणजे म्हणजे मला असं आठवतं, की आपली आई-आजी वरती ठेवलेला माठ बरोबर उन्हाळ्याच्या आधी खाली येतो. स्वच्छ धुतला जातो गरम पाण्याने. त्याच्यावरती एक फडकं बांधून ठेवलं जातं आणि मग ते गार झालेलं पाणी जे असतं ना, आहा! फ्रिजच्या पाण्याची गरजच नाही. आणि तृष्णा, पिपासा म्हणजे तृष्णा बघ कशी असते, की पाणी प्यायल्यावर ती शमन होऊन जाते. पण पिपासा कशी असते? हव्यास म्हणजे हं. ती शांतच होत नाही. म्हणून ते मातीच्या भांड्यातनं पाणी प्यायल्यावर तुम्ही बघा तुमची तहान शमते. आपल्याला ना इच्छा होत राहते, नाहीतर ते माझी तहान पूर्ण नाही झाली आहे. म्हणजे भूक जशी लागते तशी तहान लागते. बरोबर. सो त्यासाठी तुम्ही मातीच्या भांड्यातनं पाणी प्या.